Hello. Today we see mathematical logic in maths first. See here, there are types of sentence. There are types of sentence, which are declarative sentence, imperative sentence, explanative sentence, interrogative sentence, and open statement. In this, see here, तुम्ही आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स are called as statement. Declarative sentence are called as statement. बाकीचे असतील, बाकीचे जे आहेत इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, इंटरोगेटिव्ह, ओपन सेंटेन्स, हे जे आहेत यांना स्टेटमेंट म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या. फक्त ना फक्त डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स जे आहेत त्यांनाच स्टेटमेंट असं म्हणतात. डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय? ॲसरेटिव्ह. ॲसरेटिव्ह म्हणजे काय? सपोज फॉर एक्झाम्पल, ही इज अ बॉय, म्हणजे तो मुलगा आहे. तो मुलगा आहे ना, हा लक्षात. म्हणजे रिॲलिटी, जे रिअल जी थिंग आहे, रिअल जी थिंग आहेत त्याला काय म्हणणार आपण? डिक्लेरेटिव्ह. लक्षात ठेवा, डिक्लेरेटिव्ह जे सेंटेन्स असतं त्यालाच फक्त स्टेटमेंट असं म्हणतात. बाकीचे जे सेंटेन्स आहेत इम्पेरेटिव्ह, एक्सप्लेनेटरी, इंटरोगेटिव्ह आणि ओपन, यांना स्टेटमेंट म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या. इम्पेरेटिव्ह म्हणजे काय? कमांड. आपण काय म्हणतो? कमांड दिली म्हणजे काय केलं आपण? आदेश दिला. काय? क्लोज द विंडोज. एक्सप्लेनेटरी म्हणजे काय? हाऊ ब्युटिफुल यू आर. आपण एखाद्याची स्तुती केली. इंटरोगेटिव्ह म्हणजे काय? क्वेश्चन विचारला. काय? आर यू क्रेझी? म्हणजे तुला राग आला आहे का? असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर बघा, या याच्यामध्ये तुम्हाला ओपन सेंटेन्स असा एक पॉईंट येईल बघा. ओपन सेंटेन्स म्हणजे काय? इन दिस सेंटेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज नॉट फिक्स्ड. म्हणजे काय? ह्या सेंटेन्समध्ये आयदर एखादी व्हॅल्यू, एखाद्याचं ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रूसुद्धा येईल किंवा फॉल्ससुद्धा येईल. लक्षात आलं तुमच्या? सपोज फॉर एक्झाम्पल, एक्स इंटू 2 इज इक्वल टू 20. मग एक्स इंटू 2 इज इक्वल टू 20 हे कधी असेल? तर 10 इंटू 2 केलं तर 20 येतं. हा लक्षात. मग याचं आन्सर हे एकदा ट्रूसुद्धा येऊ शकतं किंवा एकदा फेलसुद्धा येऊ शकतं. सेकंड एक्झाम्पल, ही इज गुड पर्सन. ही इज गुड पर्सन म्हणजे तो माणूस चांगला असेल हे परफेक्ट सांगता येते का? याच्यामध्ये नाही. तो असूही शकतो तो नसूही शकतो. म्हणजे काय? याचं आपण ट्रूथ व्हॅल्यू कशी सांगू शकतो? ट्रू आणि फॉल्स असंही सांगू शकतो. मग अशी जी सेंटेन्स असतात त्यांना काय म्हणतात? ओपन सेंटेन्स असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे बघा, लॉजिकल कनेक्टिव्स. हे जे आहेत ऑर, अँड, इफ, देन, इफ अँड ओनली इफ आणि निगेशन, हे जे आहेत ते लॉजिकल कनेक्टिव्स आहेत. बघा, ऑरचा सिम्बॉल काय? असा हा ऑरचा सिम्बॉल म्हणजे उलटा व्ही काढायचा. व्ही काढायचा. त्याच्यानंतर अँड म्हणजे काय? उलटा व्ही काढायचा. इफ देन हा एकच ॲरो, इम्प्लाइज म्हणायचं याला सुद्धा. याला काय म्हणायचं? इम्प्लाइज. इफ अँड ओनली इफ डबल ॲरो काढायचा म्हणजे डबल इम्प्लाइज. आणि निगेशन म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे, निगेशनचं चिन्ह आहे. त्याच्यानंतर कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? तर मँगो इज अ फ्रूट अँड पोटॅटो इज व्हेजिटेबल. मग हे डिनोट कसं करतात कंपाऊंड स्टेटमेंट? तर त्यासाठी 2 लेटर वापरतात, पी आणि क्यू. ही 2 लेटर वापरतात. म्हणजे आता हे सेंटेन्स आपण कंपाऊंड सेंटेन्स हे याचा लॉजिकल फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. तर या ठिकाणी काय लिहिलं आहे? मँगो इज अ फ्रूट अँड पोटॅटो इज व्हेजिटेबल. म्हणजे हे जे कंजक्शन आहे अँडचं, त्या ठिकाणी आपण कुठलं वापरणार? हे हा सिम्बॉल त्या ठिकाणी वापरायचा आपल्याला. मग आपण लिहायचं कसं? लेट पी मँगो इज अ फ्रूट, क्यू पोटॅटो इज अ व्हेजिटेबल. लॉजिकल फॉर्म कसा वापरायचा? पी अँड क्यू असं या ठिकाणी वापरायचं आहे. ओके, आता नेक्स्ट बघू आपण. या ठिकाणी पुढचं जे एक्झाम्पल आपण घेऊया ते बघा. या ठिकाणी मँगो इज फ्रूट ऑर पोटॅटो इज अ व्हेजिटेबल. हे कंजक्शन कुठलं आहे? ऑरचं आहे. मग ऑरचा सिम्बॉल त्या ठिकाणी वापरायचा. मग पी मँगो इज अ फ्रूट, क्यू पोटॅटो इज अ व्हेजिटेबल. मॅथमॅटिकल फॉर्म कसा येणारचा? पी ऑर क्यू. हे ऑरचा सिम्बॉल या ठिकाणी वापरला आपण. त्याच्यानंतर पुढं बघा, इफ सरफेस एरिया इन्क्रीजेस देन प्रेशर डिक्रीजेस. हिअर 2 कंजक्शन्स, इफ अँड देन, हे 2 आहेत. या ठिकाणी इफ आहे, या ठिकाणी देन आहे. मग या ठिकाणी आपण जो सिम्बॉल वापरायचा आहे त्याला काय म्हणणार आपण? इम्प्लाइज म्हणणार. पी म्हणजे काय? सरफेस एरिया इन्क्रीजेस. क्यू म्हणजे काय? देन प्रेशर डिक्रीजेस. फॉर्म कसा लिहिणार?
पी इम्प्लाइज क्यू असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा बघा. त्याच्यानंतर सरफेस एरिया इन्क्रीजेस इफ अँड ओनली इफ, म्हणजे ह्या ठिकाणी इफ अँड ओनली इफ म्हणजे काय, डबल इम्प्लाइज. पी सरफेस एरिया इन्क्रीजेस क्यू प्रेशर डिक्रीजेस, पी डबल इम्प्लाइज क्यू. हे असं तुम्हाला हे लॉजिकल फॉर्म हे तुम्हाला करता आले पाहिजे. त्याच्यानंतर ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल तुम्हाला काढायचं आहे बघा. प्रत्येकाचं ट्रूथ टेबल हे तुमच्या सर्वांच्या पाठ पाहिजे. निगेशन म्हणजे काय, नॉट. निगेशनचा हा सिम्बॉल आहे, त्या ठिकाणी एकच व्हॅल्यू येते पी जर पॉझिटिव्ह असेल तर ते निगेटिव्ह. म्हणजे पी पॉझिटिव्ह तर हे त्याचं निगेशन काय, निगेटिव्ह. म्हणजे पी निगेशन पी, टी एफ टी. हे फक्त उलटं करायचं. एफ असेल तर टी असेल तर एफ करायचं. त्याच्यानंतर पुढचं टेबल बघा, ऑर म्हणजे हा सिम्बॉल त्याचा. ह्या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला ह्या टेबलमध्ये पी क्यू आणि पी आर क्यू हे तुम्हाला लॉजिकल स्टेटमेंटचं ट्रूथ टेबल तुम्हाला बनवायचं आहे. या ठिकाणी बघा, हे लेटर्स किती आहेत, 1 आणि 2. 2 आहेत ना, म्हणजे 2चा स्क्वेअर करायचा म्हणजे किती झाले, 4. म्हणजे 4 तुमचे हे काय येणार आहेत, रो येणार आहेत. 4 रो येणार आहेत. हे पी आणि क्यू हे 2 आहेत ना, म्हणजे 2चा स्क्वेअर किती आला, 4. मग 4 तुमच्या रो येणार आहेत. आलं लक्षात. मग 4चं हाफ करायचं. हाफ केलं तर 2 येतं. म्हणजे 2 वेळा टी लिहायचं, 2 वेळा एफ लिहायचं. आलं लक्षात. परत 2चं परत हाफ करायचं म्हणजे काय झालं, 1 टी 1 एफ झालं. आलं लक्षात तुमच्या. मग या ठिकाणी हे टेबल तुम्ही लक्षात कसं ठेवणार आहे बघा. जर समजा इन दिस टेबल इफ देअर इज 2 टी, म्हणजे हे हा एक टी हा एक टी असेल तर त्याचा आन्सर काय लिहायचं, टी लिहायचं. आलं लक्षात. हे एक टी असं असेल तर टी लिहायचं. किंवा 1 टी 1 एफ असेल तरी त्याचा आन्सर टीच लिहायचं. हे ऑरच्या टेबलमध्ये 2 टी असतील तरी टी लिहायचं. 1 सिंगल टी असेल तरी त्याचं आन्सर हे टीच लिहायचं. हे एक तुम्ही फॉर्मॅट लक्षात ठेवा. या ठिकाणी बघा, आता तुम्हाला जर केसेस जर तुम्हाला काढायचे असेल, ट्रूथ टेबल जर बनवायचं असेल तर ते लेटर्स किती आहेत ते बघायचं. या ठिकाणी बघा, एकच स्टेटमेंट आहे पी. मग काय, 2⁻1 म्हणजे किती आलं, 2च आलं. हे 2 स्टेटमेंट पी आणि क्यू हे याच्यासारखं. पी आणि क्यू असेल तर 2चा स्क्वेअर म्हणजे 4 आलं. हे 3 असतील पी क्यू आर तर 2चा क्यूब म्हणजे 8 आलं. आलं लक्षात. तर याच्यामध्ये तुम्ही कसं लक्षात ठेवणार, ह्या टेबलमध्ये जर 2 टी असतील किंवा 1 टी असेल तर त्याचा आन्सर तुम्ही काय लिहिणार आहात, टी लिहिणार. आणि दोन्ही एफ असेल तर त्याचा आन्सर एफ हे असं लिहिणार आहे या ऑर टेबलच्या बाबतीत. आलं लक्षात. आता ह्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आपल्याला बघायचा आहे, तो अँड. अँडमध्ये आपण काय करतो बघा, या ठिकाणी सुद्धा तसंच आहे. पी आणि क्यू हे 2 लेटर्स आहेत. ह्या ठिकाणी बघा, जर टी असेल तर तुम्ही काय लिहिणार, टीच लिहिणार. पण जर सिंगल टी असेल, सिंगल एफ असेल तर त्याचा आन्सर तुम्ही काय लिहिणार आहात, एफच लिहिणार आहात. सिंगल टी असेल तर त्याचा आन्सर तुम्ही एफ लिहिणार आहात. आणि एफ हे दोन्ही एकसारखे जर असेल तर त्याचा आन्सर काय तुम्ही लिहिणार, एफ लिहिणार. म्हणजे इथं तुम्ही काय म्हणणार, इफ 2 टी इज देअर देन आन्सर इज टी, अदरवाईज फॉल्स. म्हणजे काय, जर दोन्ही टी असतील तरच तुमचा आन्सर टी येणार, नाही तर फॉल्स असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर देन म्हणजे इम्प्लाइज. ह्या ठिकाणी सुद्धा 2 आहेत, पी आणि क्यू. पी इम्प्लाइज क्यू. ह्या ठिकाणी बघा, ही कंडिशन टी इम्प्लाइज एफ असं असेल तर तुम्ही एफ लिहायचं, अदरवाईज तुम्ही टी लिहायचं. टी इम्प्लाइज एफ इज इक्वल टू एफ असं असेल तर तुम्ही काय लिहायचं, टी इम्प्लाय एफ असेल तर असं लिहायचं, एफ लिहायचं, अदरवाईज सगळे टी लिहायचं. बघा आता इथं टी तर इथं काय लिहिणार, टी लिहिणार. टी एफ असं आहे, या कंडिशनला आहे. टी एफ म्हणजे एफ टी एफ टी असं लिहायचं. त्याच्यानंतर पुढचं बघा, इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल इम्प्लाइज. ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करायचं, इफ पी अँड क्यू आर सेम म्हणजे एकसारखेच आहेत, पी आणि क्यू कसे आहेत, एकसारखे आहेत, तर ट्रू लिहायचं, अदरवाईज फेल्स लिहायचं. बघा, टी एफ इथं फेल्स लिहायचं, दोन्ही एकसारखे नाहीत. एफ टी हे असं लिहायचं. हे जे टेबल्स आहेत तुम्हाला हे या ठिकाणी असं सॉल्व करता आलं पाहिजे. आता आपण एक्झाम्पल बघूया. सपोज फॉर एक्झाम्पल हे तुम्हाला सॉल्व करायला सांगितलं, निगेशन पी
आर क्यू अँड आर हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. मेकिंग ऑफ ट्रूथ टेबल कसं बनवायचं बघा. लेटर्स किती आहेत 1 2 3 म्हणजे 2चा क्यूब म्हणजे 8 झाले. म्हणजे 8 तुमच्या रो येणार, 8 तुमच्या रो येणार. आलं लक्षात तुमच्या. मग आपण ही अक्षरं पहिल्यांदा लिहून घेऊया. पी क्यू आर. त्याच्यानंतर हे पहिलं लिहायचं पी आर क्यू. त्याच्यानंतर परत हे संपूर्ण लिहायचं पी आर क्यू अँड आर. त्याच्यानंतर होल हा जो ब्रॅकेट आहे तो लिहायचा. आलं लक्षात. आता 2चा क्यूब म्हणजे 8 आलं. म्हणजे 8ला हाफ करा म्हणजे 4. म्हणजे 4 वेळा टी आणि 4 वेळा एफ लिहायचं. बघा ह्या ठिकाणी लिहिलेलं बघा 8. 2चा क्यूब किती 8. 8चा हाफ किती 4. मग या ठिकाणी 4 वेळा टी लिहायचं. 1 2 3 4 लिहिलं. हां, मग 4 वेळा टी आणि 4 वेळा एफ लिहायचं. परत 4चा हाफ करा 2. 2 वेळा टी 2 वेळा एफ. 2 वेळा टी 2 वेळा एफ लिहायचं. परत 2चा हाफ करा म्हणजे 1. एकदा टी एकदा एफ, एकदा टी एकदा एफ लिहायचा. हां, त्याच्यानंतर आता पी आर क्यू. पी आर क्यूच्या टेबलमध्ये तुम्ही बघायचं त्या ठिकाणी काय आहे बघा. पी आर क्यू टी टीच येतं. आलं लक्षात. आरचं टेबल बघायचं. आरचं या ठिकाणी पी आर क्यू आरचं टेबल बघा. त्या ठिकाणी टीच येतं. त्याच्यानंतर टी एफ टीच येतं आणि त्याच्यानंतर टी एफ टीच येतं. हे जे आहे ते आरचं टेबल बघायचं. या ठिकाणी बघा आता पी आर क्यू अँड आर म्हणजे हे जे पी आर क्यू आहे याला काय म्हणायचं पी म्हणायचं आणि हे अँड आर. अँडचं टेबल बघायचं. आता कुठलं बघायचं तुम्ही टेबल अँडचं. म्हणजे पी आर क्यू हा पी झाला आणि हा आर झाला. मग टीला या अँडच्या टेबलमध्ये तुम्हाला काय दिसेल टी दिसेल. आलं लक्षात. अशा तऱ्हेने हे टेबल तुम्ही बघायचं आहे. त्याच्यानंतर हे शेवटचा जो कॉलम आहे ह्या ठिकाणी बघा निगेशन पी आर क्यू अँड आर म्हणजे ह्या ठिकाणी निगेशन म्हणजे नॉट करायचं. हां, म्हणजे टीचं काय होणार एफ होणार, एफचं टी होणार, टीचं एफ होणार. फक्त उलटं होत जाणार. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी हे कसे आहेत एफ टी असं आलेले आहेत. जर समजा ह्या ठिकाणी सगळे संपूर्ण ऑल टी जर असतील तर त्याला म्हणायचं टॅटॉलॉजी. ऑल टी असतील तर त्याला काय म्हणायचं टॅटॉलॉजी म्हणायचं. त्याच्यानंतर पुढं ऑल एफ असतील तर त्याला म्हणायचं कॉन्ट्राडिक्शन असं म्हणायचं. आलं लक्षात. आणि हे मिक्स आहे हे कंटिन्युएन्सी असं ह्याला म्हणायचं असतं. बघा ऑल टी असेल तर काय म्हणणार तुम्ही टॅटॉलॉजी. ऑल एफ असेल तर कॉन्ट्राडिक्शन आणि मिक्स असेल तर कॉन्टिन्युएन्सी असं त्याला म्हणायचं असतं. हां, नेक्स्ट आता पुढचं बघू आपण. या ठिकाणी आता एक्झरसाइज नंबर 1.1 असा आपण आज बघूया. काय आहे ते एक्झरसाइज. या ठिकाणी स्टेट विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर स्टेटमेंट. जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स टू 12. म्हणजे तुम्हाला स्टेटमेंट हे आहे का नाही ते तुम्हाला बघायचं आहे. या ठिकाणी बघा आता ह्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा. सपोज फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल बघा 5 + 4 = 30. म्हणजे 5 + 4 = 9 हे आपल्याला माहीत आहे. पण ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे 5 + 4 = 13. म्हणजे हे सरासर चुकलेलं आहे. आलं लक्षात. सरासर हे चुकलेलं आहे. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय आली फेल्स आली. 5 + 4 = 13 नाही 5 + 4 = 9 येतं. हां, पण इथं किती दिलेलं आहे 13. हे आन्सर चुकलेलं आहे. मग ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली फेल्स आली. हां, मग कसं लिहायचं इट इज अ स्टेटमेंट विच इज फेल्स हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फेल्स असं लिहायचं. त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी x - 3 = 40. हे कसलं आहे आता बघा x - 3. जर ह्या ठिकाणी xची व्हॅल्यू या ठिकाणी किती पाहिजे मग आता सांगा. x - 3 = 40 तर या ठिकाणी किती पाहिजे 17. 17 - 3 = 14 असं उत्तर येतं आहे. बरोबर. 17 - 3 = या ठिकाणी हे असं उत्तर येते. मग हे स्टेटमेंट काय होतं आहे हे सेंटेन्स काय होतं आहे इट इज ॲन ओपन सेंटेन्स. हां, इट इज ॲन ओपन सेंटेन्स. या ठिकाणी एकची व्हॅल्यू तुम्ही काही टाकू शकता. आलं काही टाकू शकता. पण जर तुम्ही 17 टाकली तर याचं उत्तर बरोबरच आहे. म्हणजे हे कसलं स्टेटमेंट आहे ओपन. आयदर ट्रू होते आयदर फॉल्स होते. म्हणजे हे स्टेटमेंट नाही असं लिहायचं. त्याच्यानंतर काय क्लोज द डोअर. हे सुद्धा कसलं आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजे काय क्लोज द डोअर तुम्ही एखाद्याला आज्ञा देत आहे. हां, हे सुद्धा काय स्टेटमेंट नाही. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 हा कॉम्प्लेक्स नंबर असतो. त्याची ट्रू व्हॅल्यू काय येणार मग ट्रू येणार. स्टेटमेंट असेल तर व्हॅल्यू त्याची ट्रू येणार.
हां, प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. म्हणजे तुम्ही काय केलं तुम्ही एखाद्याला मागताय मला ब्रेकफास्ट दे म्हणून, पण हे सुद्धा स्टेटमेंट नाही. हे कसलं सेंटेन्स आहे? इट इज ॲन इम्परेटिव्ह सेंटेन्स. इट इज नॉट अ स्टेटमेंट. त्याच्यानंतर कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर ऑल्सो सिमिलर. म्हणजे काय? सर्व ट्रायंगल्स म्हणजे समरूप ट्रायंगल्स हे ट्रायंगल्स हे सारखे असतात. म्हणजेच काय? इट इज अ स्टेटमेंट. हे बरोबर आहे. इट्स विच इज ट्रू. हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. इट इज ॲन ओपन सेंटेन्स. म्हणजे हे सुद्धा काय स्टेटमेंट नाही. हां, आठवं बघा, अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. हां, हे सुद्धा कसं स्टेटमेंट आहे? इट इज अ स्टेटमेंट. हां, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. हे बरोबर आहे. हे इक्वेशन बरोबर आहे. त्याच्यानंतर 9वं एक्झाम्पल बघा. डू यू लाईक मॅथमॅटिक्स. हे तुम्हाला विचारलं आहे कोणतं, तुला मॅथ्स आवडतं का? तर हे म्हणजे तुम्हाला क्वेश्चन विचारलं आहे तुम्हाला. मग इट इज ॲन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. हे स्टेटमेंट नाही. द सन सेट्स इन द वेस्ट. हे बरोबर आहे का? बरोबर आहे. इट इज अ स्टेटमेंट. हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. तर नेक्स्ट बघूया. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. इट इज अ स्टेटमेंट विच इज फेल्स. हे स्टेटमेंट कसलं आहे? फेल्स आहे. हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फेल्स. हां, कॅन यू स्पीक इन मराठी. तुम्हाला विचारलेलं आहे, क्वेश्चन विचारला आहे. सो इट इज नॉट अ स्टेटमेंट. सो इट इज ॲन इंटरेटिव्ह सेंटेन्स. हेन्स इज इट इज नॉट अ स्टेटमेंट. आणि हे बघा, एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इज इक्वल टू 0 व्हेन एक्स इज इक्वल टू 7. जर 7 जर ह्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू टाकली तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होते. म्हणून काय लिहिलं इथं आपण? इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू अँड हेन्स इट्स व्हॅल्यू इज ट्रू. द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. हे 14 नंबरचं बघा काय लिहिलेलं आहे? द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. या ठिकाणी बघा आता ह्याचं काय होतं आहे, ह्याचं आन्सर तुम्ही असं लिहू शकता. या ठिकाणी बघा, इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू. हे स्टेटमेंट कसं आहे? ट्रू आहे. म्हणून ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? हे ट्रू येणार आहे. इट रेन्स हेविली. इट इज ॲन ओपन सेंटेन्स. हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. हे पाऊस कधी जास्तही पडतो काय कधी कमीही पडतो. म्हणून काय हे सेंटेन्स कसलं आहे? हे ओपन सेंटेन्स आहे. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला मी डिलीटेड पोर्शन या ठिकाणी दाखवतो आहे. हे बघा, पेज नंबर 14 वरती 1.3.2 ड्वेल हा जो मॅटर आहे तो कॅन्सल झालेला आहे. पेज नंबर 21 वरती 1.5 आहे ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. ह्या ठिकाणी हे जे 2 टॉपिक आहेत ते आपण करायचे नाही. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 काय सांगतो आहे? राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. म्हणजे सिम्बॉलमध्ये सिम्बॉलचा वापर करून तुम्ही लिहायचं आहे. फर्स्ट बघा, आता नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. मग कसं लिहायचं? लेट पी नागपूर इज इन महाराष्ट्र, क्यू चेन्नई इज इन तामिळनाडू. सिम्बॉलिक फॉर्म कसा ऑफ द गिव्हन स्टेटमेंट कसा लिहायचा? इथं कंजक्शन कुठलं आहे? अँड आहे. हे कसं लिहिणार? पी अँड क्यू असं लिहायचं. त्याच्यानंतर पुढचं बघा, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोलेस. म्हणजे काय? लेट पी ट्रायंगल इज इक्विलॅटरल, क्यू ट्रायंगल इज आयसोलेस. इथं काय? कंजक्शन ऑर. म्हणजे तुमचा सिम्बॉलिक फॉर्म कसा आला? पी ऑर क्यू. त्याच्यानंतर द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर ऑफ 90. इथं काय आलं बघा? इफ अँड ओनली इफ आलं. मग लेट पी द अँगल इज राईट अँगल, क्यू इट इज ऑफ मेजर 90. सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहिला आपण? पी डबल इम्प्लाइज क्यू असं लिहिलं. त्याच्यानंतर पुढचं बघा, अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्स्टिक्स. म्हणजे लेट पी अँगल इज ॲक्यूट, क्यू अँगल इज ऑब्स्टिक्स. सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहिला? निगेशन पी अँड निगेशन क्यू. दोन्ही कसे आहेत? नॉर. इथं नायदर लिहिलेलं आहे म्हणून या ठिकाणी निगेशन आलेलं आहे. आता 5th नंबर बघा. या ठिकाणी 5th नंबर कसा येतो? तर ह्या ठिकाणी if triangle ABC is right angled at B, then M angle A plus M angle C is equal to 90. मग काय लिहायचं? लेट P triangle ABC is right angle at B, Q M angle A plus M angle C is equal to 90. सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहायचा? P implies Q. आणि लास्ट सेकंड लास्ट, हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ ही सी रन फास्ट.
म्हणजे पी हिमा दास विन्स गोल्ड मेडल, क्यू सी रन फास्ट, म्हणजे ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म पी डबल इम्प्लायज क्यू. आणि लास्ट या ठिकाणी एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इट इज अ स्क्वेअर ऑफ अँड इंटीजर. Let Px is not irrational number, Q it is a square of an integer. Symbolic form P and Q असं होईल. मग ह्या ठिकाणी फक्त इरॅशनल नंबर दिलेला आहे, नॉट इरॅशनल. आलं लक्षात, नॉट इरॅशनल. जर इरॅशनल असता तर या ठिकाणी निगेशन आलं असतं. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म पी अँड क्यू. अशा तऱ्हेने आपण क्वेश्चन नंबर एक्झरसाइज नंबर 1.1 मधला फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन हा पाहिलेला आहे. लक्षात आलं तुमच्या? ओके. आता याच्यानंतर बघा, याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन नंबर 3 हा आपण बघूया. राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. 4 इज ऑड और 1 इज प्राईम. म्हणजे ह्याचं काय लिहायचं, तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं. 4 कसं आहे पी, क्यू कसं आहे 1. हां, मग या ठिकाणी सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, पी ऑर क्यू. इथं ऑर हे कंजक्शन वापरलेलं आहे. या ठिकाणी ऑर म्हणजे पी ऑर क्यू या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ बोथ पी अँड क्यू आर एफ. हे दोन्ही कसे आहेत, हे पी आणि क्यू कसे आहेत, हे रॉंग आहेत, फेल्स आहेत, म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, फेल्स आलेली आहे. या ठिकाणी पी आणि क्यू, पी आर क्यूची व्हॅल्यू काय आली, फेल झाली. का आली, तर एफ ऑर एफ इज इक्वल टू एफ असं येतं. हां, त्याच्यानंतर 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. हे खरं आहे का, हे तुम्हाला करेक्ट वाटतं आहे का? पी 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर, क्यू 46 इज अ प्राईम नंबर. हे खरं आहे का, तर या ठिकाणी नाही. मग सिम्बॉलिक फॉर्म याचा कसा, सिम्बॉलिक फॉर्म या ठिकाणी काय दिलेलं आहे, अँड पी अँड क्यू. हे खरं आहे का, 64 हा परफेक्ट नंबर स्क्वेअर आहे का, तर हो. द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर एफ. का एफ आहे, तर एक ट्रू आहे, यातलं हा ट्रू आहे, हा फेल्स आहे म्हणून. मग ट्रू टी अँड एफ इज इक्वल टू एफ या ठिकाणी असं आलेलं आहे. आणि थर्ड बघा, 5 इज अ प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स बाय 7 डिवाइड्स 94. लेट पी 5 इज अ प्राईम नंबर, क्यू 7 डिवाइड्स 94. मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर या ठिकाणी सिम्बॉलिक फॉर्म तुमचा कसा येणार, या ठिकाणी पी अँड क्यू. द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर टी अँड एफ. हां, एक खरं आहे आणि एक खोटं आहे. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू इज एफ. सो टी अँड एफ इज इक्वल टू एफ या ठिकाणी आलेलं आहे. फोर्थ बघा, इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. लेट पी 5 - 3i इज अ रिअल नंबर. हे नॉट ट्रू आहे म्हणजे निगेशन आहे. मग सिम्बॉलिक फॉर्म इज निगेशन पी. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज फेल्स. सो ट्रूथ व्हॅल्यू ऑफ निगेशन पी इज ट्रू. फिफ्थ बघा, या ठिकाणी इफ 3 × 5 इज इक्वल टू 8, द 3 + 5 इज इक्वल टू 50. Let P 3 × 5 8, Q 3 + 5 is 50. Symbolic form P implies Q. The truth values of both P and Q are false. तर 3 × 5 8 येतं का, नाही. मग ह्या ठिकाणी दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत, ह्या फेल्स आहेत. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P implies Q is 2. सो एफ इज इक्वल टू काय येणार, ह्या ठिकाणी टी हे असं येणार आहे. ओके. या ठिकाणी आपण काय बघितलं, तर हा क्वेश्चन एक बघितलेला आहे. हां, 6वा क्वेश्चन बघा, ह्यात मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. लेट पी मिल्क इज व्हाईट, क्यू स्काय इज ब्ल्यू. सिम्बॉलिक फॉर्म कसा आहे, बी डबल इम्प्लायज क्यू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ बोथ पी अँड क्यू आर ट्रू. हे दोन्ही खरं आहे, राईट आहे, करेक्ट आहे, म्हणून ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा आला, टी आला. ट्रूथ व्हॅल्यूज टी आली. मग हे कसं लिहिणार, ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी डबल इम्प्लायज क्यू इज इक्वल टू टी. सो टी डबल इम्प्लायज टी इज इक्वल टू टी. म्हणजे हे त्याचं आन्सर आहे. या ठिकाणी आपण 1.1 मधले 3 क्वेश्चन आज आपण पाहिलेले आहे. ओके.